सूत्राचा वापर करून तुम्ही सोडवू शकता किंवा वेन डायग्रामचा आधार घेऊन सुद्धा हा प्रश्न प्रकार तुम्ही सोडवू शकता। मी तुम्हाला दोन्ही मेथड्स सांगतो, दोन्ही मेथडनी हा प्रश्न कसा सोडवायचा। तुम्ही म्हणणार मास्तर काय एवढा भाळला आहे त्या जोडीवरती? आहे मास्तर म्हणजे माणूसच आहे तुमच्यासारखा, त्यालाही तुमच्यासारख्याच भावना आहेत, बरोबर? त्यालाही छान वाटतं, छान दिसणारं छान वाटतं। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपण अंकगणित या विषयातील शेकडेवारी या घटकावरती चर्चा करत आहोत। ओके, तर शेकडेवारीच्या पहिल्या तीन भागांमध्ये आपण शेकडेवारी या प्रकरणातील वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास केलेला आहे। उरलेले प्रकार आपण या चौथ्या भागात पाहणार आहोत। पहा, प्रत्येक प्रकार हा कसा सोडवायचा त्यावरती प्रत्येक प्रकाराच्या शॉर्टकट्स, डिटेल मेथड्स आपण पाहत आलेलो आहे। या सेशन मध्ये आपण उरलेले प्रकार आहेत त्यावर असणाऱ्या शॉर्टकट मेथड्स, डिटेल मेथड्स पाहणार आहोत। पहा मित्रांनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही हा आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती अगोदरच मिळून जाईल। तुमचे जे मित्र असतील कोणी, त्यांना अजून या चॅनल बद्दल किंवा या आपल्या उपक्रमाबद्दल माहित नाही, अशा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलची लिंक पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून प्रत्येकाला या उपक्रमाचा लाभ घेता येईल। ओके, तर चला मित्रांनो, आता वेळ न दवडता आपण चौथ्या भागातील काही प्रकारांचा अभ्यास करूयात। तर बघा, पाचवा टाइप आपल्याला पाहायचा आहे। तर टाइप 5 मधलं पहिलं प्रश्न काय बघा, एका वर्गातील 75% विद्यार्थी गणितात पास झाले, 80% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले आणि 70% विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले, तर किती टक्के विद्यार्थी नापास झाले? आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं हे 75% विद्यार्थी गणितात पास आहेत, 80% विद्यार्थी इंग्रजीत पास आहेत आणि 70% विद्यार्थी दोन्ही विषयात पास आहेत। तर विचारलंय किती टक्के विद्यार्थी नापास झाले असं विचारलंय। मग आता तुम्ही जर शेकडा पास किती झालेत हे जर तुम्हाला काढता आलं तर शेकडा नापासांची संख्या आपोआप निघेल, किंवा शेकडा नापास काढले डायरेक्ट तरी चालेल। पण आता इथं आपल्याला देताना माहिती दिली विषय 2 आहेत बघा, गणित, इंग्रजी आणि दोन्ही। हा प्रश्न तुम्ही 2 प्रकारे सोडवू शकता। एक, बाय युजिंग फॉर्म्युला, सूत्राचा वापर करून तुम्ही सोडवू शकता, किंवा वेन डायग्रामचा आधार घेऊन सुद्धा हा प्रश्न प्रकार तुम्ही सोडवू शकता। मी तुम्हाला दोन्ही मेथड्स सांगतो, दोन्ही मेथडनी हा प्रश्न कसा सोडवायचा। तर बघा मित्रांनो, आता पहिला आपण सूत्राचा वापर करू। काय करायचं, कोणकोणते विषय आहेत इथं? गणित, इंग्रजी 2 विषय आहेत, बरोबर? आणि पुन्हा कॉमन दोघांचं दिलेलं आहे। तर गणितात पासच दिलंय बघा 75%, गणितात पास 75%, इंग्रजीत पास 80% आणि दोन्ही विषयात पास 70% दिलंय। पास दिलंय की नाही? तर मी पहिला काय काढतो बघा, एकूण पास विद्यार्थी, एकूण किंवा शेकडा पास विद्यार्थी, डायरेक्ट शेकडा पास विद्यार्थी। शेकडा पास विद्यार्थी कसे निघणार? तर बघा, कोणकोणत्या विषयात? पहिला विषय आहे गणित, तर गणितात शेकडा पास, प्लस दुसरा विषय कोणता आहे? इंग्रजी, इंग्रजी शेकडा पास, वजा दोन्हीत शेकडा पास। बघा, असा फॉर्म्युला आहे।
एक तर तुम्ही पास घेतलं तर गणितात पास घेतलं तर इंग्रजीत पासच घ्यायचं आणि दोन्हीत पासच घ्यायचं, लक्षात ठेवा. नापास घेतलं तर नापास, असं नाही की गणितात पास अधिक इंग्रजीत पास वजा दोन्हीत नापास, असं नाही करायचं. तुम्हाला शेकडा पास विद्यार्थी काढायचे आहेत ना, तर गणितात कधी कधी तुम्हाला काय करतील, एकदा एखाद्या विषयात शेकडा पास विद्यार्थी देतील, एखाद्या विषयात शेकडा नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी देतील, बरोबर, नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी. तर तुम्हाला ते कन्वर्ट करायचे आहे. तुम्हाला माहिती आहे, समजा 75% पास झाले, याचा अर्थ नापास किती टक्के होणार आहेत, 25%, बरोबर, किंवा 80% पास झाले तर नापास किती होणार आहेत, 20%, किंवा 90% पास झाले तर नापास किती होणार आहेत, 10%, किंवा 40% पास झाले तर नापास किती होणार आहेत, 60%. हे आपल्याला काढता येतं. हे काय असं जास्त त्रासदायक नाही, बरोबर. म्हणजे तुम्हाला कन्वर्जन एकाच भागामध्ये, पास तर सगळे पास मध्ये करायचे. आता या उदाहरणात ऑलरेडी सगळ्या इंग्रजीतले शेकडा पासच दिलेत, गणितातलेही शेकडा पासच दिलेत आणि दोन्हीतले पण शेकडा पास दिलेत. त्यामुळे इथं या उदाहरणात आपल्याला त्रास नाही, पहिलं उदाहरण आहे. पण ह्यात बदल करू शकतात, बदल होणारी उदाहरणं पण आपल्याला पुढे पाहायची आहेत. ओके, मग आता या सूत्रात किमती ठेवा आणि देवपूजा करा, बाकी काहीच नाही करायचं. मग गणितात किती टक्के पास आहेत, 75, प्लस इंग्रजीत किती टक्के पास आहेत, 80, आणि वजा दोन्हीत किती टक्के पास आहेत, तर 70. ओके, करा. आता कसं आहे तुम्ही याचं करू शकता. तर आता बघा, हे टक्के आपल्याला ऍक्च्युली नापास विचारलेत बरं का. तर ह्या 80तून 70 गेलं तर किती राहतं, 10 राहतं, आणि 75 आणि 10 किती आलं, 85%, बरोबर की नाही. 80तून 70 गेलं, 10 राहिलं, आणि 75 आणि 10 किती झालं, 85. किंवा तुम्ही 75 प्लस 80 करा. 75 प्लस 80 केलं तर किती येणार बघा, 5 आणि 0 5, आणि इथं 7 आणि 8 15, 155. त्यातनं वजा काय करायचे, 70. यातनं जर 70 वजा केलं, 5तून 0 गेलं 5, आणि 15तून 7 गेलं 8, किती आलं बघा, 85%. ओके, तर हे काय झाले माहिती आहे का, हे झाले शेकडा पास विद्यार्थी. म्हणून बघा, शेकडा नापास, 85% पास झाले तर नापास किती टक्के होणार हो, उरलेले वरचे 15%, किंवा 100 वजा 85, बरोबर किती आलं, 15% विद्यार्थी काय झाले, नापास झाले. किती झाले, 15% विद्यार्थी नापास झाले. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. ओके, हे झालं फॉर्म्युल्याचा वापर करून, सूत्राचा वापर करून. मी काय म्हटलं तुम्हाला, हाच प्रश्न तुम्ही वेन डायग्रामचा वापर करून सुद्धा सोडवू शकता. तर वेन डायग्रामचा वापर करून म्हणजे काय करता येते आपल्याला, तर वेन डायग्राम काढायचे आपल्याला. वेन डायग्राम माहिती आहे, शाळेत आपण शिकलोय वेन चित्र, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीचं वेन डायग्राम काढायचे. ओके, आता लक्षात घ्या, हे दोन का काढलेत वेन चित्र, तर 2 विषय दिले तिथं, गणित आणि इंग्रजी, बरोबर. तर इथं आणि 5 दिलेत की नाही बघा. तर मी काय करतो, इथं गणित 5, ओके, हे आहे ते समजा इंग्रजी 5, आणि हे जे मधलं आहे कॉमन ते काय असणार आहे मित्रांनो, दोन्हीत पास कॉमन. आता ह्यात काय करायचं तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा कॉमनचा विचार करायचा. दोन्हीत पास किती आहेत, तर दोन्ही 70% विद्यार्थी बघा, 70% विद्यार्थी काय आहेत, दोन्ही विषयात पास आहे. मग मी इथं 70 घेतो. किती घेतो, 70 घेतो. आता गणिताचा विचार करा. तर गणितात किती टक्के पास आहे तो, तर गणितात किती टक्के पास आहेत, 75%. किती आहेत, 75%. म्हणजे हा जो गणिताचा आवाक आहे किंवा गणिताची आकृती आहे, याच्यात किती टक्के पास व्हायला पाहिजेत गणितात, तर 75%. किती व्हायला पाहिजेत, 75%. पण ऑलरेडी गणिताच्या आवाक्यात किती आहे तो, इथं 70% आहेत की नाही, ऑलरेडी 70 आहेत. मग 75 होण्यासाठी कितीची आवश्यकता आहे, 5ची. म्हणजे बघा, गणितात किती झाले, 70 आणि 5 किती झाले, 75. म्हणजे फक्त गणितात पास झालेले किती आहेत, 5% आहेत. आणि लक्षात ठेवा, 70 कशातले आहेत, तर दोन्हीत पास झाले, तर फक्त गणितात 5% पास झाले. त्याचा अर्थ असा होतो. आता इंग्रजीचा विचार करू. इंग्रजीत किती टक्के पास आहे तो, इंग्रजीत 80% पास आहेत.
आता बघा इंग्रजीचा आवाका इथून ते इथपर्यंत आहे, इंग्रजीची ही आकृती. तर इंग्रजीच्या ह्या आकृतीमध्ये ऑलरेडी किती आहेत 70, पण इंग्रजीत किती पाहिजेत 80. ऑलरेडी 70 आहेत नाही, हे दोन्हीत पास आहेत म्हणजे इंग्रजीत पण पास आहेत, पण टोटल इंग्रजीत किती व्हायला पाहिजेत 80% व्हायला पाहिजेत. म्हणजे अजून किती कमी पडतायत तो 10%. किती कमी पडतायत 10%. 70 आणि 10 किती झाले, इंग्रजीत 80 झाले बघा, गणितात 70 आणि 5 75 झाले, आणि दोन्ही विषयात किती झाले 70% झाले. ओके. आणि लक्षात ठेवा, म्हणून आता हे काय झालं, पास इथं पास घेतलं, इथं पास आणि इथं पास घेतलं की नाही, म्हणून शेकडा पास काय असतं माहिती आहे का, ह्या सर्वांची बेरीज, ह्या सर्वांची बेरीज 5 अधिक 70 अधिक 10 बरोबर किती आलं, 70 आणि 5 75 आणि 10 85% आले का, 85% पास. बघा पण विचारले का आपल्याला नापास विद्यार्थी, म्हणून शेकडा नापास किती असणार, 100 मधनं 85 गेलं किती असणार 15% असणार. किती असणार 15%. तुम्ही या बाय फॉर्म्युला सूत्राचा वापर करून सोडवू शकता, किंवा तुम्ही वेन डायग्रामचा वापर करून सुद्धा हा प्रश्न सोडवू शकता. दोन्ही पद्धतीने सोडवू शकता, तुम्हाला जे छान वाटेल त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. ओके. दोन्ही ह्याच्यात फक्त काय करायचे आपल्याला, पास पास तर पासच घ्यायचे आहेत, किंवा नापास नापास तर नापासच घ्यायचे आहेत. आता तुम्हाला आणखी एक सांगतो बघा, आणखी एक, हे तर समजलं. आता तुम्हाला विचारलंय ना बाबा, आता मला शेवटी फायनली काय विचारलंय, किती टक्के विद्यार्थी नापास झाले. मग बघा, शेकडा नापास विद्यार्थी, शेकडा नापास विद्यार्थी जर तुम्हाला डायरेक्ट काढायचे असतील तर काय करावं लागेल तुम्हाला, विषय कोणकोणते आहेत, गणितात, गणित शेकडा नापास प्लस नापास जर काढायचे असेल तर इथं नापासच घ्यायचं, किंवा दुसरा कोणता विषय, इंग्रजी, इंग्रजी शेकडा नापास वजा दोन्हीत शेकडा नापास. ओके. मग आता बघा त्यांनी काय दिले, इथं गणित, इथं मी विषय घेतो, इथं गणित, इंग्रजी आणि दोन्ही. ओके. इथं मी नापास घेतो, डायरेक्ट नापास घेतो. आता नापास, आता गणितात पास किती झालेत बघा, 75% विद्यार्थी पास झालेत, म्हणजे नापास किती होणार हो इथं 25%. बरोबर का. इंग्रजीत पास किती झालेत 80%, म्हणजे नापास किती होणार 20%. आणि दोन्ही विषयात पास किती झालेत, पास झाले 70% दोन्ही विषयात, तर दोन्ही विषयात नापास किती होणार आहेत बघा, नापास 30%. बरोबर. मग ह्या किमती जर तुम्ही इथं टाकल्या तर तुम्हाला डायरेक्ट फायनल आन्सर भेटून जाईल. म्हणजे काय, तर गणितात नापास किती आहेत बघा 25 प्लस इंग्रजीत नापास किती आहेत 20 वजा दोन्हीत नापास किती आहेत 30. मग बघा इथं 25 आणि 20 किती हो 45. 45 वजा 30, 45 मधून 30 गेलं किती राहिलं तर 15%. तर उत्तर काय आलं बघा 15%. डायरेक्ट तुमचं असं येतंय. म्हणजे तुम्हाला जसं जे काढायचे, ज्या पद्धतीनं तुम्हाला मी 3 मेथड सांगितलं, 3 मेथड म्हणजे ही मेथड तीच आहे, फक्त पासच्या ऐवजी मी काय घेतलं इथं नापास घेतलं. कोणत्याही मेथडनं तुम्ही जावा, तुमचं उत्तर बरोबर येतं. ओके. चला पुढचा प्रश्न. आता काय म्हटलंय बघा, एका वर्गातील 28% विद्यार्थी मराठीमध्ये नापास झाले. नापास म्हटलंय. 76% विद्यार्थी शास्त्रात पास झाले, शास्त्रात पास. आणि 40% विद्यार्थी दोन्ही विषयात नापासच म्हटलंय. तर किती टक्के विद्यार्थी पास म्हटलंय, पास विचारलंय. आता मी काय करतो बघा, पास पासच घेतो सगळ्यांचे. म्हणजे बघा आता शेकडा पास काढायचे की नाही, डायरेक्ट शेकडा पास विद्यार्थी, शेकडा पास विद्यार्थी बरोबर कोणकोणते विषय आहेत, मराठी. मी डायरेक्ट मराठीत शेकडा पास प्लस दुसरा विषय कोणता आहे शास्त्र, शास्त्रात शेकडा पासच घेतो वजा दोन्ही विषयात दोन्हीत शेकडा पास घेतो. आता बघा मराठीमध्ये काय म्हटलंय 28% नापास झालेत, तर मराठीत पास किती होणार हो 100 वजा
28. नापास झालेत की नाही 28%, म्हणजे पास किती होणार, वरचे उरलेले 28 पासून ते 100% पर्यंत उरले, म्हणजे 100 वजा 28, 10 तून 8 गेले 2, 9 राहिले, 9 2 गेले 7, किती आलं 72%. तर इथं आलं 72 प्लस शास्त्रात पास. आता ऑलरेडी शास्त्रात पासच दिलेत, किती हो 76%, वजा दोन्ही विषयात 40% नापास झालेत. नापास आपल्याला दोन्हीत पास घ्यायचे आहेत, बरोबर की नाही. 40% नापास झाले म्हणजे पास किती टक्के झाले हो, किती झाले, तर 100 वजा 40 केलं तर तोंडी निघतं आपल्याला किती 60, म्हणजे इथं 60 येणार. संपला विषय. ही फक्त बेरीज आणि वजाबाकी करायचे, काहीच अवघड नाही. ओके. 2 आणि 6 8, 7 आणि 7 14 वजा 60. बघा 8 0 गेलं 8, 8 0 गेलं किती राहतं 8. इथं 4 6 जात नाही, 14 6 गेलं 8, किती आलं उत्तर. एकूण पास शेकडा पास विद्यार्थी किती आले 88%, 88%, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे आपलं फायनल आन्सर आलं. आतापर्यंत तुम्हाला काय अवघड गेलंय का याच्यात, काहीच नाही, बरोबर. नेक्स्ट 6वा टाइप. आता बघा हा 6वा टाइप अतिशय महत्वाचा आहे. काय सांगितलंय बघा, एका अपूर्णांकाचा अंश 20% ने वाढवला आणि त्याचा छेद 20% ने कमी केला. 6/5 अपूर्णांक. इथं एक शब्द आहे बघा, काय माहिती आहे का इथं, काय की एका अपूर्णांकाचा अंश 20% ने वाढवला आणि त्याचा छेद 20% ने कमी केला, तेव्हा शब्द इथला राहिलेला आहे. तेव्हा 6/5 हा अपूर्णांक मिळतो. तर मूळचा अपूर्णांक काय, सिंपल आहे बघा. आता मूळचा अपूर्णांक काय आहे हे आपल्या लक्षात येत नाही, किंवा काय करायचं तर मुलं खूप वेगवेगळ्या पद्धतीने जातात. आता मी तर काय करतो बघा, मूळचा अपूर्णांक ऑप्शन त्यांनी दिले 3/2, 2/3, 4/5 की 5/4. ओके. ऑप्शन कडून वगैरे काय जायची गरज नाही, मी सिंपल सांगतो तुम्हाला काय करायचं. बघा आता मूळचा अपूर्णांक शोधायचा आहे की नाही आपल्याला, मूळचा अपूर्णांक माहितच नाही काय. मग मी काय करतो बघा, की समजा मनातली मनात हे म्हणायचं, मूळचा अपूर्णांक बरोबर x/y मानू. काय म्हणायचा, x/y, बिंदास्त म्हणायचा. आता x आणि y दोन आपण इथं व्हेरिएबल्स घेतले का, तर आपल्याला अंश पण काढायचा आणि छेद पण काढायचे. ओके. तर मूळचा अपूर्णांक x/y आहे असं मी समजतो. आता लक्ष द्या, काय म्हटलं, एका अपूर्णांकाचा अंश, याचा अंश x आहे, छेद काय आहे y आहे, तर हा x/y आहे मूळचा अपूर्णांक. ओके. काय म्हटले, अपूर्णांकाचा अंश 20% ने वाढवला. आता इथं बघा 20% वाढ होते म्हणजे काय होतं, अगोदरच्या प्रकारांमध्ये आपण पाहिलंय 20% वाढ झाली तर आपण काय करतो, 100 मध्ये 20 मिळवतो, आणि 20% जर घट झाली, कमी झालं तर 100 मधून वजा करतो. मग 20% वाढ झाली म्हणजे इथं 120 झाला. ओके. आणि त्याचा छेद 20% ने कमी केला. आता हा छेद आहे की नाही, तो 20% कमी केला म्हणजे तो किती झाला, 100 मधून 20 गेलं 80. तेव्हा कोणता अपूर्णांक भेटला आपल्याला, 6/5 हा अपूर्णांक भेटतो. त्यावेळी बरोबर काय येतं 6/5. बस एवढंच करायचंय. आता तुम्हाला फक्त मूळचा अपूर्णांक म्हणजे कशाची किंमत काढायची मित्रांनो, x/y ची किंमत काढायची. ओके. ज्याची किंमत काढायची त्याला एकटा पडायचा, बाकी सगळं पलीकडे घेऊन जायचं. या शून्याला हे शून्य निघून गेलं. इथं बघा 4 दुने 8, इथं 4 त्रिक 12. आता हे 2 आहे ना, ते वरती जाणार बघा इकडं, 6/5 इथं वरती 2 गेलं आणि वरचं 3 आहे ते या बाजूला खाली येणार, बरोबर, पक्षांतर क्रिया. आणि या बाजूला फक्त काय राहिलं, x/y. मग आता इथं बघा 3 1 3 आणि 3 दुने 6. आता वरती काय उरलं बघा, 2 दुने 4 आणि खाली 5 1 5. म्हणजे मूळचा अपूर्णांक x/y ची किंमत काय आली मित्रांनो, 4/5. म्हणजेच याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3, 4/5. काय केलं ते लक्षात आलं, एकदम सोपं आहे, एकदम सोपं. तुम्ही अगदी 5-10 सेकंदात उत्तर काढू शकता. शॉर्टकट मेथड आहे. अपूर्णांकाचा अंश 20% ने वाढवला, छेद 20% ने कमी केला, त्यावेळेस 6/5 हा अपूर्णांक भेटला. 20% वाढवला म्हणजे 120, 20% कमी केला छेद म्हणजे 80. आणि काय करायचं, सरळ
पक्षांतर क्रिया करायची आणि मूळचा अपूर्णांक शोधून काढायचा. ओके, डन. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा. बघा, विराट आणि अनुष्का, विराट आणि अनुष्काच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 7:8 आहे. विराटचे उत्पन्न 20% वाढले आणि अनुष्काचे उत्पन्न 10% कमी झाले तर त्यांच्या उत्पन्नाचे नवीन गुणोत्तर काय असेल? छान प्रश्न आहे बघा. विराट अनुष्का आपली आवडती जोडी आहे सर्वांचीच, तुमची असेल, एखाद्याला आवडत नसेल तरी आता प्रश्न आहे म्हटल्यानंतर हा प्रश्न सोडवेपर्यंत आवडून घ्याच. ओके, बहुधा सर्वांना आवडते, आवडण्यासारखी एकदम क्यूट जोडी आहे, बरोबर. असो, तुम्ही म्हणणार मास्तर काय एवढा भाळा आहे त्या जोडीवरती. आहे मास्तर म्हणजे माणूसच आहे तुमच्यासारखा, त्यालाही तुमच्यासारख्याच भावना आहेत, बरोबर. त्यालाही छान वाटतं, छान दिसणारं छान वाटतं. तर बघा, विराट आणि अनुष्काच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 7:8 आहे. हे तर दिलंय त्यांनी. आता त्यांनी नवीन गुणोत्तर विचारलंय आणि नंतर काय झालं, विराटचं उत्पन्न 20% वाढलं. समजा लग्न झाल्यानंतर विराट चांगला खेळायला लागला, फॉर्म मध्ये आला, वाढलं उत्पन्न, जाहिराती जास्त भेटायला लागल्या, BCCI पेमेंट वाढवलं असेल, उत्पन्न वाढलं त्याचं. आणि अनुष्काचं उत्पन्न 10% कमी झालं. कदाचित लग्न झाल्यामुळं मार्केटमधील तिची व्हॅल्यू कमी झाली असेल, लग्नामुळे होते ना कमी, कदाचित कमी झाली असेल, तिचं उत्पन्न 10% कमी. कशानं झालं, काय झालं मला माहित नाही. तुम्ही म्हणणार तू काय विश्लेषक झाला काय त्यांच्या उत्पन्नाचा, कमी कशानं वाढलं कशानं, मी आपलं सांगतोय तुम्हाला, 10% कमी झाले. ओके, तर बघा आता मी काय करतो, समजा ही विराट आहे आणि ही आहे अनुष्का. आता गुणोत्तर म्हणजे भागाकाराची प्रक्रिया असते, कायम लक्षात ठेवा. त्यांच्या उत्पन्नाचं गुणोत्तर काय आहे, 7:8 म्हणजेच 7/8 आहे. या अगोदरचा प्रश्न होता ना, लक्षात ठेवा, तिथं अपूर्णांकावर प्रश्न होता, हा गुणोत्तरावर आहे. गुणोत्तर म्हणजेच अपूर्णांक असतो, कायम लक्षात ठेवा. गुणोत्तर म्हणजेच अपूर्णांक असतो. आपण गुणोत्तर प्रमाणमध्ये ते अगदी डीप मध्ये पाहणार आहोत. ओके, तर विराट आणि अनुष्का यांच्या उत्पन्नाचं गुणोत्तर 7:8 आहे. आता विराटचं उत्पन्न 20% वाढलं. 20% वाढलं म्हणजे काय झालं बघा, इथं मागाच्या सारखंच, वाढ म्हटलं की 100 मध्ये मिळवायची. ओके, वाढ म्हटलं की 100 मध्ये मिळवायची आणि घट म्हटलं की 100 मधून वजा करायचं. विराटचं उत्पन्न काय झालं, 20% वाढलं म्हणजे 120. आणि अनुष्काबाईचं उत्पन्न 10% कमी झालं. 10% कमी झालं म्हणजे 100 मधनं 10 गेलं 90. टक्के बिक्के लिहित बसायचं नाही, तर डायरेक्ट हे करायचं. तर त्यांचं नवीन उत्पन्नाचं गुणोत्तर विचारलंय. हेच आता हेच सोडवायचं आणि हे सोडवल्यानंतर जे फायनल आपलं आन्सर येईल तेच त्यांचं नवीन उत्पन्नाचं गुणोत्तर असते, लक्षात ठेवा. मग इथं या शून्याला हे शून्य गेलं, बरोबर. इथं 3 त्रिक 9, इथं 3 चोक 12, इथं 4 एक्के 4 आणि इथं 4 दुने 8. आता भाग जात नाही, तर वरती काय आलं बघा, 7 एक्के 7 आणि खाली 2 त्रिक 6. काय आलं, 7/6. 7/6 अर्थ काय असतो मित्रांनो, 7/6, 7/6 असतं. म्हणून त्यांच्या उत्पन्नाचं नवीन गुणोत्तर काय आलं, 7/6, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. ओके, ठीक आहे. नेक्स्ट 7वा टाइप. हा टाइप सुद्धा खूप महत्वाचा आहे बघा. प्राचीला मयुरीपेक्षा 20% अधिक गुण मिळाले तर मयुरीला प्राचीपेक्षा किती टक्के कमी गुण मिळाले, असा प्रश्न आहे बघा. शेवटचा टाइप आहे, अतिशय छान, की प्राचीला मयुरीपेक्षा 20% अधिक गुण मिळाले तर मयुरीला प्राचीपेक्षा किती टक्के कमी गुण मिळाले. आता तुम्हाला सांगतो, शेवटी टक्के कमी असा जर प्रश्न विचारला फायनली तर कायम लक्षात ठेवा, टक्केने, हे बघा, टक्केने कमी, मग ते गुण असतील, वेतन असेल, उत्पन्न असेल, पगार असेल, आणखी काही असेल, टक्केने कमी जर काढायचं असलं तर टक्केने कमी गुण आहेत, लक्षात ठेवा. जर फायनली टक्केने कमी विचारलंय की नाही तर काय करायचं, फॉर्म्युला सिंपल लक्षात ठेवा, 100 गुणिले टक्के आणि छेदामध्ये 100 प्लस टक्के. इथं तुमचा आणखी काय गोंधळ होणार आहे, तो गोंधळ पण आपण कायमचा दूर करू. जर तुम्हाला शेवटी टक्केने किती टक्केने जास्त विचारलं, टक्केने जास्त जर विचारलं, लक्षात घ्या,
टक्केने जास्त, मग ते गुण असतील किंवा काय असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा, 100 गुणिले टक्के आणि छेदामध्ये 100 वजा टक्के. ओके, हे लक्षात कसं ठेवायचं, वरचं 100 गुणिले टक्के, इथे वरती 100 गुणिले टक्केच आहे. बरं टक्केची किंमत काय घ्यायची, जी उदाहरणात टक्केची किंमत इथं 20% दिली तर 20 घ्यायची, तिथं 25% दिली असेल तर 25. जे उदाहरणात टक्केची किंमत दिली ती टक्केच्या जागेवरती ठेवायची आपल्याला. वरती पण 100 आणि टक्के आणि खाली पण 100 आणि टक्के आहे. इथं 100 गुणिले टक्के, इथंही 100 गुणिले टक्के आहे. पण लक्षात घ्या, इथं टक्केने कमी असेल तर खाली अधिक चिन्ह असतं, खाली बेरीज असते, लक्षात ठेवा. आणि इथं जर टक्केने जास्त असेल, टक्केने काय म्हणतोय मी, जास्त असेल तर खाली वजाबाकी असते. आता जास्तला बेरीज आणि कमीला वजा असतं हे आपल्याला माहिती आहे. इथं उलट होतं, कमी असेल तर खाली बेरीज आणि जास्त असेल तर खाली वजाबाकी. बाकी फॉर्म्युला दोन्ही ठिकाणी सेमच आहे. ओके, मग आता इथं बघा, या उदाहरणात काय टाकणार तुम्ही, 100 टक्केची किंमत किती आहे, इथं 20 आहे, बरोबर की नाही. मग इथं 100 गुणिले 20 छेदामध्ये 100 अधिक 20, म्हणजेच काय झालं, 100 गुणिले 20 म्हणजे ते 20 वर 2 शून्य 2000 आणि 100 अधिक 20 म्हणजे किती, 120. या शून्याला हे शून्य. ओके, तर 12 ने डायरेक्ट आता भाग द्यायचं, कारण उत्तर पॉइंट मध्ये पण येऊ शकतं, ते दिले ऑप्शन पॉइंट मधले. तर 12 एक्के 12, इथं 12 एक्के 12 उरले किती, 8. 20 मधनं 12 गेलं, 8 उरले, त्याच्यावरती घेतले हे शून्य. 12च्या परत 80 पेक्षा लहान संख्या कोणते, तर 72. 12 सक्क 72, 12 7 84, 80 पेक्षा मोठं होतंय, म्हणजे 12 सक्क 72. आता उरले किती हो, पुन्हा 8 उरले. आता इथं घ्यायला काहीच नाही, इथं पॉइंट आला. आता 16, इथं 16 आहे का हो, हा ऑप्शन गेला. इथं 16 आहे, इथं 16 नाही, इथं 16 नाही, 3 ऑप्शन गेले की नाही. 16 पॉइंट समथिंगचा एकच ऑप्शन आहे, त्यामुळं तुम्ही पुढं इथं कॅल्क्युलेशन करत बसायचंच नाही. 16चा एकच ऑप्शन आहे ना, तर हे आपलं उत्तर आहे, लक्षात ठेवा, हे आपलं फायनल आन्सर आहे. आता बघा, इथं 8 उरलं की नाही, इथं पॉइंट घेतला की इथं आपण 0 घेतलं, पुन्हा 12 बघतोय आपण, 12 सक्क 72, 16.666 येत जातं, म्हणजे 16.6 आणि शेवटचं आपण हे 67 करतो, म्हणजे उत्तर काय आलं, 16.67% ने कमी गुण असतील. कोणाला, तर मयुरीला प्राचीपेक्षा, मयुरीला प्राचीपेक्षा 16.67% ने कमी गुण असतील. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आता तुम्ही सोडवा बरं. काय प्रश्न आहे, तर मोहनचे उत्पन्न प्यारेपेक्षा 30% ने कमी असेल तर प्यारेचे उत्पन्न मोहनपेक्षा किती टक्केने जास्त म्हटलंय. आता इथे टक्केने जास्त म्हटलंय, मी तुम्हाला टक्केने जास्तचा फॉर्म्युला दिलाय की नाही. तुम्ही काय लक्षात ठेवा, प्रत्येक उदाहरणानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करायचा, उदाहरण सोडवायचं. जर तुमचं ऑप्शन मध्ये असणार एखादं उत्तर आलं तर अतिउत्तम, पण जर तुमचं उत्तर वेगळं येत असेल तर मी उदाहरण सोडवून देतोय ते पाहायचंच. मग तुम्ही स्वतः जेवढा प्रयत्न करताय तेवढा तुमच्या फायद्याचा आहे, लक्षात ठेवा. आता काय म्हटलंय बघा इथं, की मोहनचे उत्पन्न प्यारेपेक्षा 30% ने कमी आहे, म्हणजे इथं टक्केची किंमत किती आहे मित्रांनो, इथं बघा टक्केची किंमत किती आहे, 30 आहे, बरोबर नाही. तर प्यारेचे उत्पन्न मोहनपेक्षा किती टक्केने जास्त आहे. मग तुम्हाला आत्ताच मी सांगितलं होतं बघा, की टक्केने काय फायनली काय विचारलंय, जास्त विचारलंय की नाही, तर टक्केने जास्त काय उत्पन्न कोणाचं असेल ते असेल, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. टक्केने जास्त उत्पन्न करायचे की नाही, तर फॉर्म्युला काय होता आपला, 100 गुणिले टक्के आणि छेदामध्ये 100 वजा टक्के. वरती होतं 100 गुणिले टक्के आणि खाली होतं 100 वजा टक्के. ओके, मग आता मी याच्यात किमती ठेवतो. टक्केची किंमत किती आपण काढली, 30 काढली, बरोबर. मग इथं 100 गुणिले 30 आणि छेदामध्ये 100 वजा 30. ओके, 100 गुणिले 30 म्हणजे 30 वरती 2 शून्य आणि भागिले 100 मधून 30 गेले 70, या शून्याला हे शून्य. ओके, आता 7 न भाग द्या इथं, 7 एक्के 7, 7 चोक 28 उरले किती 2, त्याच्यावरती घेतले हे 0, 7 दुने 14. आता इथं उरले 6, 7 न भाग देतोय, पण 42चे ऑप्शन किती आहे तो,
हा नाही गेला, हा पण नाही आणि हा पण नाही, हेच ऐक नाही तर हे उत्तर डायरेक्ट लिहून टाकायचं. 42 पुढं पॉइंट मध्ये कॅल्क्युलेशन करत बसायचंच नाही, तेवढा वेळ घालवायची गरजच नाही, लक्षात ठेवा. मग इथं 42 पॉइंट घ्या, आपण इथं करू शकतोय, परीक्षेत मात्र तेवढा वेळ घालवायचा नाही. आता इथं किती 6 उरलंय की नाही, इथं पॉइंट घेतला की इथं 0 आलं आणि 7 8 56 पुन्हा 4 उरणार, म्हणजे 42.8च्या पुढे आणखीन 5 येईल ते पुढं. ओके, तर उत्तर काय आलं 42.8 म्हणजेच 42.85% हे या प्रश्नाचं फायनल आन्सर असेल. ओके, तर पुढचा प्रश्न तुम्ही प्रयत्न करा बरं. प्रश्न थोडासा वेगळा आहे, बघा. एक्स व वाय या दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा, झेड या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% व 28% कमी आहेत, तर वाय ही संख्या एक्स पेक्षा किती टक्केने लहान आहे? हा प्रश्न या अगोदरच्या प्रश्नासारखा नाही, लक्षात ठेवा. हा प्रश्न या अगोदरच्या प्रश्नासारखा नाही, वेगळा आहे थोडा. काय म्हटलंय? एक्स आणि वाय या दोन संख्या झेड या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे, इथं काय म्हटलंय 20% आणि 28% कमी आहेत. कोणापेक्षा? झेड पेक्षा, झेड या तिसऱ्या संख्येपेक्षा. मग इथं बघा मी काय करतो, इथं झेड घेतो. ओके, इथं काय करतो? झेड घेतो, इथं एक्स घेतो आणि इथं वाय घेतो. आता शेकड्यातलं उदाहरण दिलंय की नाही, तर झेड ची किंमत मला माहित नाही, एक्स ची किंमत मला माहित नाही आणि वाय ची सुद्धा किंमत माहित नाही. मग मी काहीतरी किमती मानतो, तर झेड ची किंमत मी काय मानतो? 100 मानतो. काय 100 मानतो? तर शेकडेवारीतलं उदाहरण आहे म्हणून. आता बघा, झेड पेक्षा एक्स ही संख्या कितीनं कमी आहे? 20% कमी आहे, म्हणजे ह्याची किंमत किती आली? 80. 100 झेड पेक्षा 20% कमी आहे. आणि वाय ही संख्या कितीनं कमी आहे? 28% कमी आहे, म्हणजे 100 मधनं 28 गेलं किती राहिलं? 72. ओके, 72. म्हणजे एक्स ही 80 आहे आणि वाय ही किती आहे? 72 आहे. तर आता काय म्हटलंय की वाय ही संख्या एक्स पेक्षा किती टक्के लहान आहे? वाय ही संख्या एक्स पेक्षा लहान आहे की नाही, तर किती टक्के लहान आहे? कितीनं लहान आहे? इथं कितीनं लहान आहे? 72 हे 80 पेक्षा कितीनं लहान आहे? 8 ने लहान आहे की नाही? 8 ने लहान आहे. बघा, वाय ही संख्या एक्स पेक्षा कितीनं लहान आहे? 8 न. पण कितीनं लहान विचारलं नाही, किती टक्केने लहान विचारलंय. टक्के म्हणजे 100च्या तुलनेत. हे 8 न लहान आहे, कोणाच्या तुलनेत? 80 ला 8 न लहान आहे. 80 पेक्षा एक्स पेक्षा वाय ही 8 न लहान आहे, म्हणजे एक्स ची किंमत किती आहे? 80. 80 ला 8 न कमी किंमत आहे, तर शेकडा किती कमी विचारले? कमी म्हणजेच लहान. शेकडा किती लहान? 80 ला 8 कमी, तर 100 ला एक्स यांच्यामध्ये आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायची की नाही, तर एक्स बरोबर या दोघांचा गुणाकार 100 गुणिले 8 आणि एक्सच्या समोर संख्या तिथं भागिले इथं येतं. ओके, या शून्याला हे शून्य गेलं, 8 ला 8 कटलं, किती आलं उत्तर? 10%. किती आलं उत्तर? 10%. 10%, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं फायनल आन्सर असेल. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो हा सेशन आपण इथंच थांबवतोय. यानंतर शेकडेवारीवरती शेवटचा सेशन असेल, त्यावरती अल्टरनेट एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. अल्टरनेट कशी, कोणत्याही प्रकारावरची उदाहरणं घेणार आहोत. या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय. हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. आणि इथंच थांबूया आपण या सेशनला. पुढच्या नवीन सेशन मध्ये नवीन उदाहरणांसह पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.